नमस्कार मंडळी. आजच्या आधुनिक युगात मकर संक्रांती हा फक्त एक सण म्हणून साजरा केला जातो. पण त्या दिवशी आपण तिळगुळ का वाटतो किंवा आपण तो जो सण साजरा करतो त्यामागील काही सायंटिफिक रिझन्स आहेत का? पुढच्या 5 मिनिटात आपण हा सण साजरा करण्यामागील काही लॉजिकल रिझन्स जाणून घेणार आहोत. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे मिशन आहे. त्यासाठी आपल्या या भारतीय संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन ऑलवर ठेवा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की मकर संक्रांती म्हणजे नेमके काय. तर सूर्य जेव्हा एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला संस्कृतमध्ये संक्रांती असे म्हटले जाते. आणि पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटले जाते. म्हणजेच मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींना माहिती होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि त्याची कक्षा ही अंडाकृती असते आणि त्यामुळे पृथ्वीवर आपल्या दक्षिणायन आणि उत्तरायण ह्या 2 गोष्टी होतात. मकर संक्रांतीच्या काळात पृथ्वीचे उत्तरायण सुरू होते आणि त्याच काळात पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड हे सर्वाधिक स्थिर बनते. त्यामुळे नद्यांमधील पाण्याचा शुद्धीकरणाचा स्तर हा इतर दिवसांपेक्षा चांगला असतो. म्हणून त्या दिवशी नदीत जाऊन स्नान केलेलं चांगलं असतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी मकर संक्रांतीच्या दिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करायला सांगितले जायचे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वजण संध्याकाळी तिळगुळ वाटतो. पण पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांना दिवसा घराबाहेर पडून सर्वांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटण्यास सांगितले जायचे. यामागील शास्त्रीय कारण असे आहे की मकर संक्रांतीच्या आधी हिवाळा व पावसाळा या 2 ऋतूंमध्ये पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश हा कमी असतो. त्यामुळे आपल्या शरीराला डी जीवनसत्वाची कमतरता भासू लागते. मकर संक्रांतीच्या दिवशी उन्हामध्ये बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीराला जास्तीत जास्त डी जीवनसत्व मिळते, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे. मकर संक्रांती हा सण ज्यासाठी ओळखला जातो ते वाक्य म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड बोला. येथील तिळगुळ फक्त चविष्टच नाहीत तर पूर्ण शरीरासाठी पोषकही आहेत. हिवाळ्यात आपले शरीर गरम ठेवण्यासाठी तीळ आणि गुळ दोन्हीही उष्णतेचे चांगले सोर्स आहेत. तसेच तिळामधील कॅल्शियम व गुळामधील लोह व फॉस्फरस हे आपली हाडं मजबूत करण्यासाठी चांगले असतात. तिळामधील अँटीऑक्सिडंट हे आपल्या त्वचा व केसांच्या पोषकतेसाठी चांगले असतात. तसेच गुळ रक्ताच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त असतो. आणि आत्ताच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळामध्ये जो ट्रिप्टोफॅन नावाचा घटक असतो, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन तयार होते. त्यामुळे ताणतणाव कमी होऊन आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. तर हे तिळगुळ म्हणजे आपण जे साखरेचे तिळगुळ वाटतो ते नव्हे, तर तीळ आणि गुळ यांच्या मिश्रणापासून बनवलेले तिळगुळ. काही भागात मकर संक्रांतीला स्त्रियांमध्ये वाण देण्याची पद्धत आहे. यामागील कारण म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रियांना एकमेकांना भेटण्याचा जास्त योग येत नसे, त्यासाठी या प्रथेची सुरुवात झाली. अजूनही ही प्रथा अशीच सुरू आहे जेणेकरून स्त्रियांना त्यांच्या डेली रुटीनमधून चेंज मिळतो. भारतात बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जातात. यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसून एक तर फिलॉसॉफिकल कारण आहे. ज्याप्रमाणे पतंगाची दोरी आपल्या हातात असते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचे निर्णयही आपल्याच हातात असतात. पतंगाला जसे आपण ओढून धरतो किंवा ढील देतो तसेच आपल्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी आपण धरून ठेवाव्यात व कोणत्या गोष्टी आपण लेट गो केल्या पाहिजेत हे आपल्याला समजायला हवे. मित्रांनो, यावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की मकर संक्रांती हा फक्त एक सण नसून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला यातून समाजाला एकता आणि आरोग्यदायी जीवनाचा एक संदेश दिलेला आहे. आजची पिढी भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धेची संस्कृती समजून वेस्टर्न कल्चरच्या वाईट बाजूकडे वळू लागलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची महानता नवीन पिढीला समजावी यासाठीच हा आमचा प्रयत्न. जर आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.